तर याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत बघा कॅरेक्टरिस्टिक्स. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट. फर्स्ट, रेझोनन्स occurs when resonance occur when XL is equal to काय असेल XS. जर XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर आणि तरच आपण काय म्हणू शकतो रेझोनन्स आहे. सो व्हेन XL इज इक्वल टू XC रेझोनन्स occurs. सेकंड, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सी रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय आहे बघा FR इज इक्वल टू 1/2π under root LC. So resonant frequency FR is equal to 1/2π under root LC. त्यानंतर थर्ड आहे impedance is minimum and circuit is purely resistive. Impedance is minimum. Impedance is minimum. Impedance समजा काय असेल मिनिमम असेल and circuit is purely resistive. तर सर्किट कसं असणार आहे? सर्किट is purely resistive. Circuit कसं असेल purely resistive. त्यानंतर फोर्थ, current has a maximum value. करंट कशी असणार इथं मॅक्सिमम असते. करंट हॅज राईट डाऊन करायचं आहे. करंट हॅज मॅक्सिमम म्हणजे त्या ठिकाणी असणारे करंटची व्हॅल्यू कशी असणार आहे मॅक्सिमम असणार आहे. आणि पाचवा आहे वे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज आर फेड टू इट ॲक्सेप्ट्स ओनली वन फ्रिक्वेन्सी and rejects the other frequencies. So current is maximum for this frequency, hence it is called acceptor circuit. बघा पाचवी कॅरेक्टरिस्टिक खूप महत्त्वाचे. when a number of frequencies are fed when a number of frequencies when a number of frequencies the number of frequencies are fed to it. The number of frequencies are fed to it. It accepts only one frequency. Accepts only one frequency FR and rejects the other frequencies and rejects and with the frequency rejects the other frequencies and rejects the other frequencies. So the current is maximum for this frequency. So therefore the current is maximum. Current is maximum. Current is maximum for this frequency. Hence it is called त्याला आपण काय म्हणू शकतो बघा hence it is called acceptor circuit. Hence it is called acceptor circuit. त्याला आपण काय म्हणू शकतो acceptor circuit असं म्हणू शकतो. सो या आपल्याला दिलेले काय आहेत 5 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सिरीज रेझोनन्स सर्किट. सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये 5 आपल्याला काय दिलेले बघा इथं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत.
फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे, रेझोनन्स ऑकर्स व्हेन एक्सेल इज इक्वल टू एक्सी. जेव्हा एक्सेल बरोबर एक्सी असेल तेव्हाच काय घडतो, रेझोनन्स घडतो. सो रेझोनन्स ऑकर्स व्हेन एक्सेल इज इक्वल टू एक्सी. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू 1/2π √LC. हा त्याचा फॉर्म्युला आहे. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR इज 1/2π √LC. त्यानंतर आहे आपला थर्ड कॅरेक्टरिस्टिक, इम्पिडन्स इज मिनिमम, सर्किट इज प्युअरली रेझिस्टिव्ह. तर इम्पिडन्स जर मिनिमम असेल तर सर्किट कसं असणार आहे, पूर्णपणे प्युअरली रेझिस्टिव्ह असणार आहे. त्यानंतरच आपलं आहे चौथी कॅरेक्टरिस्टिक, करंट हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. करंटला इथं काय असते, सिरीज रेझोनन्स सर्किटमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू असते. करंट हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. पाचवा आहे बघा, तर नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज आर फेड टू इट. समजा नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज जर आपण फेड केल्या, फेड टू इट, सो इट ऍक्सेप्ट्स ओनली वन फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज आर फेड टू इट, so it accepts only one frequency FR and rejects the other frequencies. Okay. So the current is maximum for this frequency, hence it is called as acceptor circuit. ते फक्त maximum frequency accept करणार आहे FR, बाकीचे असणारे जे frequencies आहेत ते काय करेल, ते reject. Then a number of frequencies are fed to it, so it accepts only one frequency FR and rejects the other frequencies. So current is maximum for this frequency. सो यानंतरचा आपला जो पुढचा पॉइंट आहे बी, तो पॅरलल रेझोनन्स सर्किट, तो आपल्याला इथं पाहायचा. सो यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत. So B आपला पॉइंट, parallel resonance circuit. Parallel resonance circuit. So याची डायग्राम सगळ्यांनी काढायची माझ्याबरोबर.
आपला जो पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे बघा पॅरलल रेझोनन्स सर्किट. आता पॅरलल रेझोनन्स सर्किट कन्सिस्ट ऑफ ए कॉईल ऑफ इंडक्टन्स एल. पॅरलल कनेक्ट केलेला आहे. सो आपण याच्यामध्ये काय म्हणतो, पॅरलल रेझोनन्स सर्किट कन्सिस्ट ऑफ अ कॉईल ऑफ इंडक्टन्स एल and a condenser of capacity C joined in parallel to a source of alternating EMF as shown in figure. त्याच्यामध्ये काय म्हटलं आपण, पॅरलल रेझोनन्स सर्किट काय काय आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटर एकमेकाला कसे आहेत, पॅरलल जोडलेत. त्याला आपण काय म्हटलं, कॉईल ऑफ इंडक्टन्स एल म्हटलं, आणि तर कॅपॅसिटरला म्हणतो कंडेन्सर ऑफ कॅपॅसिटी सी जॉइंड इन पॅरलल टू अ सोर्स ऑफ अल्टरनेटिंग EMF E. सो लेट द अल्टरनेटिंग EMF सप्लाइड बाय द सोर्स EB. सो त्या ठिकाणचा अल्टरनेटिंग EMF किती असणार आहे. So let the alternating EMF, let the alternating EMF, let the alternating EMF supplied by the source B. So alternating EMF supplied by the source B E is equal to E naught sin omega t. So alternating EMF या ठिकाणचं काय असेल, E is equal to E naught sin omega t इतकं असणार आहे. सो इन केस ऑफ एन इंडक्टर, जर आपण इंडक्टरचा विचार केला, द करंट लॅग्स बिहाइंड द अप्लाइड EMF बाय अ फेज अँगल ऑफ पाय बाय 2. So in case of an inductor, the current lags behind the applied EMF by phase angle of pi by 2. Then the instantaneous current through L is given by. So जर इंडक्टरचा आपण विचार केला तर करंट कसा आहे, तो EMF पेक्षा लॅग्स बिहाइंड आहे. किती अँगलनं, पाय बाय 2 रेडियन. सो इन केस ऑफ एन इंडक्टर, द करंट लॅग्स बिहाइंड द अप्लाइड EMF by a phase angle of pi by 2 radian. So then the instantaneous current through the इंडक्टर इज गिवन बाय. सो इन्स्टंटेनियस करंट आपण घेऊ शकतो, काय आहे बघा. सो इन्स्टंटेनियस करंट इज इक्वल टू IL इज इक्वल टू E नॉट अपॉन XL इंटू साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2. ते आपण मगाशी इक्वेशन बघितलं होतं, इंडक्टन्स करंट IL इज इक्वल E नॉट अपॉन XL साइन ओमेगा टी प्लस मायनस पाय बाय 2. सिमिलरली इन अ कॅपॅसिटर, as current leads the EMF by a phase angle of pi by 2. कॅपॅसिटर, इंडक्टरचा आपण विचार केला तसं कॅपॅसिटरचा विचार केला तर काय आहे, करंट लीड्स द EMF by phase angle pi by 2. So we can write IC is equal to E naught upon XC into sin of omega t plus pi by 2. So total current I in the circuit at this instant is total current I in the circuit, so total current I in the circuit at this instant so total current किती असणार समजा त्याच्यामध्ये I प्लस in the circuit at this instant is I is equal to IC plus IL. Total current I is equal to IC plus IL. तर IC ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्यानंतर IL ची व्हॅल्यू पण माहिती आहे, ते आपण इकडे पुटअप करू. सो करंट I is equal to, तर IC ची व्हॅल्यू काय आहे बघा, ते आपण इकडे काय करणार आहे, पुटअप करणार आहे. सो I is equal to IC ची व्हॅल्यू आहे E नॉट अपॉन XL साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2. So I is equal to IC. IC ची व्हॅल्यू काय आहे, E नॉट अपॉन XL into sin of omega t minus pi by 2 plus E naught upon XC into sin of
ओमेगा टी प्लस पाय बाय टू. सो आयची व्हॅल्यू आपली काय इथं आय इज इक्वल टू आय सी प्लस आय एल. सो टोटल करंट आय त्या ठिकाणचा काय असणार. सो टोटल करंट आय इन द सर्किट ॲट दिस इन्स्टंट इज आय इज इक्वल टू आय सी प्लस आय एल. सो आता या ठिकाणची आय सीची व्हॅल्यू काय आहे ई नॉट अपॉन एक्सेल. ओके, या ठिकाणची आय एलची व्हॅल्यू आपण लिहिली ई नॉट अपॉन एक्सेल साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय टू प्लस त्या ठिकाणी आय एलची व्हॅल्यू किती आहे बघा ई नॉट अपॉन एक्सेल साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय टू. सो ई नॉट अपॉन एक्सेल I is equal to E naught upon XL into sin of omega t minus pi by 2 म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण cos omega t plus E naught upon XC sin of omega t plus pi by 2 म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला cos omega t. So E naught upon XL आणि E naught upon XC. सो याच्यामध्ये बघा ई नॉट कॉस ओमेगा टी ई नॉट कॉस ओमेगा टी आपण कॉमन घेतलं तर आतमध्ये काय राहणार आहे ई नॉट कॉस ओमेगा टी इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एक्स सी मायनस 1 अपॉन एक्स. सो ई नॉट कॉस ओमेगा टी इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एक्स सी मायनस 1 अपॉन एक्स ते काय आहे आउटसाइड आहे. सो आय इज इक्वल टू सो देयरफॉर आय इज इक्वल टू E naught cos omega t तर 1 upon xc. तर xc म्हणजे की 1 upon ओमेगा सी ते वरती आहे. सो काय होणार ओमेगा सी मायनस 1 upon ओमेगा एल. सो वी फाइंड दॅट आपल्या असं लक्षात येईल वी फाइंड दॅट I is equal to minimum I is equal to minimum when omega c minus 1 upon omega L is equal to SL 0. So that is omega c is equal to 1 upon omega L minus 1 upon omega L पहिले डिसाइड. So काय ते 1 upon omega L. So therefore omega इकडे गेला omega square is equal to 1 upon LC. So therefore omega is equal to 1 upon under root काय म्हणणार आहे LC. तो ओमेगा म्हणजेच काय म्हणतो आपण ओमेगा म्हणजेच काय म्हणतो 2 पाय fr फ्रिक्वेन्सी 2 पाय fr is equal to 1 upon under root LC. So resonant frequency fr is equal to 2 पाय पडेल 1 upon 2 pi under root LC. So this is the expression for resonant frequency. ही कशाचं expression भेटलं resonant frequency where FR is called resonant frequency. Okay. तर याच्यामध्ये बघा पॅरलल रेझोनंट सर्किट काय आहे. पॅरलल रेझोनंट सर्किट मध्ये हियर इंडक्टर और कॅपॅसिटर आर कनेक्टेड पॅरलल विथ द अल्टरनेटिंग EMF E. So E is equal to E naught sin omega t with the applied EMF. So current flowing through the inductor that is IL and current flowing through the capacitor that is IC. Okay. So this is a parallel resonance circuit. So let this alternating EMF supplied by the source be E is equal to E naught sin omega t. So we know that V is equal to IR. So therefore I is equal to P upon R. IL is E naught upon XL into sin of omega t minus pi by 2. So therefore IC is equal to E naught upon XC sin of omega t plus pi by 2. So because this current lags behind and leads the EMF by pi by 2 respectively. So total current I in the circuit is at that instant that is summation of all the currents flowing through the capacitive inductor and capacitive reactor. So therefore I is equal to IC plus IL. So I is equal to what is value of IL, that is E naught upon XL sin omega t minus pi by 2 plus E naught upon XC sin of omega t plus pi by 2. So E naught upon XL as it is sin of omega t minus pi by 2 that is minus cos omega t
साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2 मीन्स काय मायनस कॉस थीटा साइन थीटा मायनस पाय बाय 2 मायनस कॉस थीटा प्लस ई नॉट अपॉन एक्स साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 दॅट इज कॉस थीटा दिस कॉस ओमेगा टी सो याच्यामध्ये ई नॉट कॉस ओमेगा टी आपण कॉमन घेतला तर हे पहिल्यांदा घेतलं आपण 1 अपॉन एक्स सी मायनस 1 अपॉन एक्स सो होणार काय बघा ई नॉट कॉस ओमेगा टी इंटू ब्रॅकेट 1 upon xc minus 1 upon xc. So I is equal to e naught cos omega t. आता 1 upon xc म्हणजे 1 upon omega c ते परत कुठं जाईल न्यूमरेटरला. सो ओमेगा c minus 1 upon omega च्या ठिकाणी काय आहे x च्या ठिकाणी काय ओमेगा l. So we find that I is equal to minimum when omega c minus 1 upon omega जो काय असेल 0 असेल. सो ओमेगा c is equal to हा minus 1 upon omega मी पलीकडे घेतला तर तो पॉझिटिव्ह होणार आहे आणि हा ओमेगा मी इकडे घेतला तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एलसी सो ओमेगा इज इक्वल टू आता टेकिंग स्क्वेअर टर्म बोथ साइड्स याचं वर्गमूळ ओमेगा आलं सो ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट एलसी और 2 पाय एफआर इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट एलसी मीन्स रेझोनंट फ्रिक्वेन्सी अगेन पॅरलल सर्किटसाठी सुद्धा काय भेटते 1 अपॉन 2 पाय अंडर रूट एलसी सो अगेन रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफआर इज इक्वल टू अंडर रूट 1 upon 2 pi under root LC. Okay. So therefore at parallel resonance frequency FR, I is minimum. That is circuit allows to minimum current to flow through it. So impedance is maximum at this frequency. So circuit is called parallel resonance circuit. Okay. So parallel resonance frequency FR काय असेल I त्यावेळी minimum असेल. So circuit allows to minimum current to flow through it. So impedance is maximum at this frequency. So the circuit is called a parallel resonance circuit and parallel resonance circuit is very useful in wireless transmission of radio combination or filter circuits. तर त्याचा ग्राफ बघू. आता या ठिकाणची रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय आहे एफ आर आणि इथली फ्रिक्वेन्सी एफ ओके सो पॅरलल रेझोनंट करू त्याला काय म्हणतो आपण पॅरलल रेझोनंट करू यानंतर बघायचे आपल्याला सेम याच्या असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स resonance occurs when बघाच सेम फर्स्ट resonance occurs when आता कधी resonance occur होतो when xl is equal काय असेल x असेल तर सेकंड आहे resonant frequency ठीक आहे असणार बघा fr is equal to 1 upon 2 pi under root LC. थर्ड काय बघा इम्पिडन्स कसा असेल त्या ठिकाणचा इम्पिडन्स इज मॅक्झिमम त्या ठिकाणचा इम्पिडन्स कसा असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. फोर्थ काय बघा करंट इज मिनिमम पाचवा आपलं काय when alternating current or different frequencies are sent through parallel resonance circuit it offers a very high impedance
to the current of the resonant frequency and rejects it but allows the current of the other frequencies to pass through it, hence called rejector circuit. पाचवं काय असणार आहे? रिजेक्टर सर्किट. When alternating current of different frequencies are sent through parallel resonant circuit. समजा alternating current different frequencies जर या parallel resonant circuit मध्ये जर आपण सेंड केला, it offers a very high impedance. तर तो कशाला प्रतिसाद देतो? हाय impedance ला to the current of resonant frequency FR and rejects it but allows the current of the other frequencies. आणि त्याला रिजेक्ट करतो आणि other frequencyच्या करंटला तो अलाउ करतो to pass through it. So hence it is called as rejector circuit. त्यामुळे आपण याला काय म्हणतोय? रिजेक्टर सर्किट असं म्हणतो. सो याच्यामध्ये बघा हा आपला पॉइंट काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरलल रेझोनंट सर्किट. तर काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपण म्हटलं की मगाशी सुद्धा आपण सिरीज रेझोनंट सर्किटमध्ये आणि पॅरलल रेझोनंट सर्किटमध्ये फरक काय त्याचं? तिथं करंटची व्हॅल्यू ही मॅक्झिमम आहे आणि पॅरलल रेझोनंट सर्किटमध्ये करंटची व्हॅल्यू कशी आहे? मिनिमम आहे. सो रेझोनन्स होतो, सगळं होतं, मात्र करंटची व्हॅल्यू कशी असणार आहे? या ठिकाणची मिनिमम असणार आहे. सो फर्स्ट पॉईंट आपण इथं काय म्हटला? रेझोनन्स ऑकर्स. कधी रेझोनन्स ऑकर होतो? व्हेन एक्सेल इज इक्वल टू काय असेल? एक्स असेल. म्हणजे इम्पिडन्स रिॲक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटी रिॲक्टन्स जर सेम असेल तर या ठिकाणी 100% काय होतो? रेझोनन्स होतो. सेकंड आपण काय म्हटलं होतं? रेझोनंट फ्रिक्वेन्सी जी आहे त्याची व्हॅल्यूबद्दल आपण बोललो होतो. सो रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय आहे? FR इज इक्वल टू 1/2π√LC. ही झाली त्याच्यामध्ये असणारी त्याची रेझोनंट फ्रिक्वेन्सी. थर्ड आपण कशाबद्दल बोललो होतो? तर त्या ठिकाणचा असणारा इम्पिडन्स. तर इम्पिडन्स Z इज इक्वल टू √R² + XL - XC ब्रॅकेट स्क्वेअर. हा कसा पाहिजे? मॅक्झिमम पाहिजे. आणि फोर्थ कशाबद्दल बोललो? करंट त्याच्यामधला. तर तो कसा हवा? मिनिमम. ओके. आता when alternating currents, different types of alternating currents of having different frequencies are sent or pass out through the parallel resonance circuit, then it rejects the all different types of circuits of alternating currents or voltages, and other frequencies are they are accepted. So it is called as a rejector circuit. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? रिजेक्टर सर्किट म्हणतो. सो या ठिकाणी असणाऱ्या याच्या 5 काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय म्हटलं? रेझोनन्स ऑकर्स व्हेन एक्सेल इज इक्वल टू काय असेल? एक्स असेल तेव्हा. सेकंड म्हटलं रेझोनंट फ्रिक्वेन्सी. काय असते? रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू 1/2π√LC. थर्ड आपण बघा काय म्हटलं? इम्पिडन्स या ठिकाणचं कसं असणार आहे? इम्पिडन्स इज मॅक्झिमम. फोर्थ म्हटलं करंट या ठिकाणचा काय असेल? तो मिनिमम असणार आहे. When alternating current of different frequencies are sent through parallel resonant circuit, it offers a very high impedance to the current of the resonant frequency FR. It offers a high impedance to the current of the resonant frequency FR and rejects it, but allows the current of the other frequencies to pass through it. Hence it is called as rejector circuit. Okay. तर हे माहिती आहे का बघा आपल्याला की रेझोनन्स occurs in a series LCR circuit when X is to XC or omega is to 1/100 LC. For resonance to occur, the presence of both L and C elements in the circuit is essential. Only then the voltage L and C being 180 degree of the out of phase will cancel each other and current amplitude will be E0 upon R. So total source voltage will appear across. So we cannot have resonance LR and CR circuit. The next is sharpness of resonance. Generally तुम्हाला दाखवतो बघा sharpness of resistance. तर या ठिकाणी काय होतं? त्याचा शार्पनेस. यालाच आपण काय म्हणतो? ॲक्च्युली क्यू फॅक्टर. आता हे सिलेबसमधून डिलीट केलेला पॉईंट आहे शार्पनेसचा. त्यानंतर बघा चोक कॉईल. अतिशय सिम्पल आहे चोक कॉईल. दॅट इज cos phi इज इक्वल टू R/√R² + ω² L². तर चोक कॉईल म्हणजे एक प्रकारचा काय असतो? इंडक्टर असतो विच टू रिड्यूस AC पासिंग थ्रू सर्किट विदाउट मच लॉस ऑफ एनर्जी. तर या ठिकाणी आपला जो टॉपिक आहे तो काय झालेला आहे? संपलेला आहे.